हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स आणि त्यामधला आपला लास्ट टॉपिक असेल दॅट इज रॅन्सिडिटी. आता रॅन्सिडिटी का असेल तर जे लेफ्ट ओव्हर कुकिंग ऑइल असेल और कुकिंग ऑइल आहे जे खूप दिवसापासून ठेवलेलं आहे आणि त्या कुकिंग ऑइल पासून आपण कुठलंही फूड तयार केलं तर त्यातून एक स्मेल येईल, एक डिफरंट स्मेल येतो और फाउल ओडर म्हणू शकतो आपण त्याला. त्यामुळे त्याला जे फाउल ओडर आहे और डिफरंट स्मेल येतात त्याला म्हणू आपण रॅन्सिडिटी. आणि रॅन्सिडिटी कशामुळे झालं तर जे लेफ्ट ओव्हर ऑइल होतं ते खूप दिवसापासून एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत राहिलं आणि त्यामुळे ते जे ऑइल आहे ते झालं रॅन्सिड. आणि जर तुम्हाला रॅन्सिडिटीला प्रिव्हेंट करायचं असेल, रॅन्सिडिटीच्या प्रिव्हेन्शनसाठी और ते रॅन्सिडिटीची प्रोसेस स्लो डाऊन करायची असेल तर त्यासाठी आपण त्याला ठेवू शकतो एका एअरटाईट कंटेनरमध्ये. एअरटाईट कंटेनरमध्ये जर ठेवलं तर तो ऑक्सिजन दॅट इज एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आला और ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आला तर खूप दिवसापर्यंत ते कुकिंग ऑइल चालू शकतं. बट तो जर ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याचं होईल ऑक्सिडेशन आणि ऑक्सिडेशन झालं तर ते जे ऑइल आहे त्याचं होईल रॅन्सिडिटी. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही यूज करू शकता अँटीऑक्सिडंट्सचा. अँटीऑक्सिडंट्सचा यूज करून सुद्धा खूप दिवसापर्यंत तुम्ही ते कुकिंग ऑइल यूज करू शकता. सो टू प्रिव्हेन्शन्स आहे, एकतर तुम्ही त्याची प्रोसेस स्लो डाऊन करू शकता युजिंग एअरटाइट कंटेनर और तुम्ही यूज करू शकता अँटीऑक्सिडंट्स टू प्रिव्हेंट द रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी काय असेल तर एक फाउल ओडर येणे कुकिंग ऑइल मधून और फूड स्टफ मधून जो कुकिंग ऑइल मध्ये बनलाय जे खूप दिवसापासून ठेवलेला आहे यालाच म्हणू आपण रॅन्सिडिटी. सो असेल आपला हा लास्ट टॉपिक. यानंतर आपण बघू एक्सरसाइज. सो केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स मधले सगळे टॉपिक कव्हर केल्यानंतर आता आपण बघणार आहे केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्सची एक्सरसाइज. आणि एक्सरसाइज मध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन असेल चूज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला चूज करायचे करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट. आपल्याला बघा ब्रॅकेटमध्ये काही ऑप्शन्स गिवन आहे, यापैकी आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचे आहे. त्यासोबतच अँड एक्सप्लेन द स्टेटमेंट गिव्हिंग द रिझन. आणि आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे स्टेटमेंट बाय गिव्हिंग द रिझन. याचं रिझन द्यायचं आपल्याला की आपण ते ऑप्शन का बरं चूज केलाय. तर बघा आता टू प्रिव्हेंट रस्टिंग. आपल्याला काय प्रिव्हेंट करायचं आहे रस्टिंग. अ लेयर ऑफ बघा अ लेयर ऑफ फिल इन द ब्लँक्स मेटल इज अप्लाइड ऑन आयरन शीट्स. तो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला समजून घ्यावं लागेल आयरन शीट्स काय असतात. तर रस्टिंग ऑफ आयरनचे प्रोसेस बघितली आपण. आणि रस्टिंग ऑफ आयरन कशामुळे होते तर जेव्हा आयरन कॉन्टॅक्ट मध्ये येतो एअर अँड वॉटरच्या, बघू शकता आपण बघितलेलं आहे एअर अँड वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेव्हा आयरन येईल तेव्हा जो आयरन शीट्स आहेत ते होतात रस्टिंग ऑफ आयरन. आणि रस्टिंग ऑफ आयरन जर प्रिव्हेंट करायचं असेल तर आपल्याला जो आयरन आहे तो एअर अँड वॉटरच्या कॉन्टॅक्ट पासून दूर ठेवावा लागेल. बरोबर, जर एअर आणि वॉटरच्या कॉन्टॅक्ट पासून आपण आयरनला दूर ठेवलं तर तो रस्टिंग पासून वाचू शकतो. आणि करोजन ऑफ आयरन यालाच म्हणतो आपण रस्टिंग. सो तुम्ही यासाठी करोजनचा व्हिडिओ सुद्धा बघू शकता आधी. टू प्रिव्हेंट रस्टिंग. आता आपल्याला काय प्रिव्हेंट करायचं आहे रस्टिंग प्रिव्हेंट करायचं आहे. अ लेयर ऑफ एक लेअर चढवायची आहे. समजून घ्या हा आयरन पीस आहे, हा आयरनचा पीस आहे आणि हा एअर अँड वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर याचं होतं रस्टिंग ऑफ आयरन. जर आपण यावर एक लेअर चढवली, लेअर चढवल्यामुळे काय होईल तर तो जो एअर मध्ये कॉन्टॅक्ट येणार आहे, एअर अँड वॉटर सोबत जो मेटलचा कॉन्टॅक्ट येणार आहे तो राहणार नाही. दॅट इज एअर अँड वॉटरच्या तो कॉन्टॅक्ट मध्ये येणार नाही आणि त्यापासून आपण प्रिव्हेंट करू शकतो त्याचं रस्टिंग. सो रस्टिंग ऑफ आयरन जर प्रिव्हेंट करायचं असेल तर आपल्याला त्याला रिएक्ट करावं लागेल झिंक सोबत और त्यावर जे लेअर चढवावं लागेल ते लेअर असेल झिंकची. बघू शकता झिंक लेअर असेल. बघू शकता टू प्रिव्हेंट रस्टिंग अ लेअर ऑफ झिंक मेटल इज अप्लाइड ऑन आयरन शीट्स. जर रस्टिंग पासून प्रिव्हेंट करायचं असेल तर त्यावर आपण चढू शकतो लेअर झिंकची. सो एक्सप्लेनेशन मध्ये लिहू शकतो जर आयरन एअर अँड वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर त्याचं होईल रस्टिंग ऑफ आयरन. आणि टू प्रिव्हेंट इट फ्रॉम रस्टिंग पासून प्रिव्हेंट करासाठी और एअर अँड वॉटर पासून कॉन्टॅक्ट दूर करासाठी आपण त्याच्यासोबत त्यावर लेअर चढू शकतो झिंकची. झिंकचा मेटल काय करेल तर त्याला एअर अँड वॉटरच्या कॉन्टॅक्ट पासून दूर ठेवेल आणि या प्रोसेसला आपण म्हणतो गॅल्वनायझिंग. बघू शकता या प्रोसेसला आपण म्हणू शकतो गॅल्वनायझिंग. गॅल्वनायझिंगची प्रोसेस काय असेल तर लेअर ऑफ झिंक. बघा अ लेअर ऑफ झिंक मेटल इज अप्लाइड ऑन आयरन शीट. दिस प्रोसेस इज कॉल्ड गॅल्वनायझिंग. बघा अ layer of zinc metal is applied on iron sheets and it is called as galvanizing. यालाच म्हणू शकतो आपण galvanizing. सो बघा गॅल्वनायझिंगची प्रोसेस काय असेल तर झिंक मेटलची लेअर चढवणे आयरन शीट्सवर आणि यालाच म्हणू आपण गॅल्वनायझिंग. आणि हे आपण लेअर चढवतो टू प्रिव्हेंट इट फ्रॉम रस्टिंग.
त्यानंतर आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन. सो आपण फर्स्ट एमसीक्यू बघितला, त्यानंतर आपण बघू नेक्स्ट एमसीक्यू. दॅट इज बघू शकता द कन्व्हर्जन ऑफ फेरस सल्फेट टू फेरिक सल्फेट इज फिल इन द ब्लँक्स रिएक्शन. आपल्याला सांगायचं आहे फेरस सल्फेट टू फेरिक सल्फेट जेव्हा रिएक्शन जाईल त्यामध्ये ती रिएक्शन कुठली असेल. तर पहिले समजून घ्या आपण फेरस सल्फेट काय असेल. त्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल पहिले फेरस काय असेल. फेरस असेल बघू शकता फेरस इज Fe2 पॉझिटिव्ह. फेरस असेल Fe2 पॉझिटिव्ह अँड फेरिक असेल बघू शकता फेरिक दॅट इज FeRic. फेरिक असेल Fe3 पॉझिटिव्ह. सो Fe2 पॉझिटिव्ह टू कन्वर्जन होता है Fe3 पॉझिटिव्ह. बघा फेरस टू फेरिक कन्वर्शन होता है. फेरस सल्फेटचं कन्वर्शन होत आहे फेरिक सल्फेट मध्ये मीन्स Fe2 पॉझिटिव्हचं कन्वर्शन होत आहे Fe3 पॉझिटिव्ह मध्ये. बघू शकता तुम्ही फेरस टू फेरिक सल्फेट जेव्हा कन्वर्शन होईल तेव्हा Fe2 पॉझिटिव्हचं कन्वर्शन होईल Fe3 पॉझिटिव्ह मध्ये. सो फेरस सल्फेट असेल FeSO4. FeSO4 हा कन्वर्ट होता है Fe2 बघू शकता Fe2SO4/3 मध्ये. सो FeSO4 टू Fe2SO4/3. FeSO4 असेल फेरस सल्फेट FeSO4 दॅट इज फेरस सल्फेट आणि त्यानंतर बघू शकता Fe2SO4/3 हा असेल फेरिक सल्फेट. सो फेरस सल्फेट टू फेरिक सल्फेट कन्वर्शन होताना फेरस सल्फेट टू फेरिक सल्फेट कन्वर्शन होताना जो Fe2 पॉझिटिव्हचा आयन आहे तो कन्वर्ट झालेला आहे Fe3 पॉझिटिव्ह मध्ये. मीन्स Fe2 पॉझिटिव्हनी आणखी एक इलेक्ट्रॉन लॉस करून Fe3 पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट झालेला आहे. जेव्हा ही आयन वरचा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत असेल बघा 2 पॉझिटिव्ह टू 3 पॉझिटिव्ह कन्वर्जन झालेलं आहे आणि जेव्हाही आयन वरचा चार्ज इन्क्रीज होत असेल दॅट इज 2 पॉझिटिव्ह टू 3 पॉझिटिव्ह हा कन्वर्ट होत आहे आणि असं कन्वर्शन होताना जेव्हाही हा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करेल बघा जेव्हा चार्ज इन्क्रीज होत असेल हा करेल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन जेव्हा करत असेल तेव्हा जी प्रोसेस असेल ड्युरिंग लॉस ऑफ इलेक्ट्रॉन जी प्रोसेस असेल ती प्रोसेस असेल ऑक्सिडेशन प्रोसेस और ऑक्सिडेशन रिएक्शन. ज्या रिएक्शन मध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होत आहे त्या रिएक्शनला म्हणू शकतो आपण ऑक्सिडेशन रिएक्शन. दॅट इज बघू शकता ऑक्सिडेशन रिएक्शन असेल यामध्ये ऑप्शन बीचं ऑप्शन असेल ऑक्सिडेशन द कन्वर्शन ऑफ फेरस सल्फेट टू फेरिक सल्फेट. बघू शकता फेरस सल्फेट असेल Fe2 पॉझिटिव्ह आणि फेरिक सल्फेट मध्ये कन्वर्ट होताना तो झालेला आहे Fe3 पॉझिटिव्ह. Fe2 पॉझिटिव्ह टू Fe3 पॉझिटिव्ह जाताना त्यामध्ये होत आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन जेव्हा होत असेल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कशावरून लक्षात आलं तर चार्जेस इन्क्रीज होईल. 2 पॉझिटिव्ह होता 2 पॉझिटिव्हचा 3 पॉझिटिव्ह झाला मीन्स इथे झालेला आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि जेव्हाही लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होते तेव्हा प्रोसेस असते ऑक्सिडेशन प्रोसेस. सो बघू शकता याचा ऑप्शन असेल ऑक्सिडेशन प्रोसेस आणि लिहिताना आपल्याला लिहावं लागेल द कन्वर्जन ऑफ फेरस सल्फेट टू फेरिक सल्फेट इज ऑक्सिडेशन रिएक्शन बिकॉज ड्युरिंग कन्वर्जन ऑफ फेरस सल्फेट टू फेरिक सल्फेट Fe2 पॉझिटिव्ह आयन लॉसेस 1 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्ट इनटू Fe3 पॉझिटिव्ह आयन अँड व्हेन देयर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इट इज अ ऑक्सिडेशन रिएक्शन. सो बघू शकता हे असेल आपलं करेक्ट ऑप्शन. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट एमसीक्यू. सो नेक्स्ट एमसीक्यू बघायचा आहे दॅट इज व्हेन अन इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू. इलेक्ट्रिक करंट पास करायचा आहे थ्रू ऍसिड्युलेटेड वॉटर फिल इन द ब्लँक्स ऑफ वॉटर टेक्स प्लेस. वॉटर मध्ये कुठली रिएक्शन होईल जेव्हा त्यामधून आपण पास करू इलेक्ट्रिक करंट. तर बघू शकता तुम्ही वॉटर असेल दॅट इज H2O. वॉटर मधून आपल्याला पास करायचा इलेक्ट्रिक करंट. आता वॉटर मधून इलेक्ट्रिक करंट पास करायचं असेल तर बघू शकता तुम्ही वॉटर मधून इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर तोचं होईल डिकम्पोजिशन आणि तो डिवाइड होईल 2 मॉलिक्युल्स मध्ये दॅट इज H2 प्लस O2. त्यापासून फॉर्म होईल हायड्रोजन अँड ऑक्सिजन जेव्हा आपण वॉटर मधून पास करू इलेक्ट्रिक करंट आणि यालाच म्हणतो आपण इलेक्ट्रोलिटिक डिकम्पोजिशन. जेव्हा आपण त्यामधून पास करू इलेक्ट्रिक करंट तर याला म्हणू आपण इलेक्ट्रोलिटिक डिकम्पोजिशन. इलेक्ट्रोलिटिक डिकम्पोजिशन. सो बघू शकता तुम्ही जेव्हा वॉटर मधून पास केला जाईल इलेक्ट्रिक करंट त्याचा होईल इलेक्ट्रोलिटिक डिकम्पोजिशन आणि तो डिवाइड झालेला आहे 2 मॉलिक्युल्स मध्ये दॅट इज हायड्रोजन अँड ऑक्सिजन. बॅलन्स करून घ्या रिएक्शनला. हा असेल लिक्विड स्टेट मध्ये ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल दिसत असेल और 1 ॲटम दिसत असेल. इथे दिसतात 2 ॲटम्स तो आपल्याला बॅलन्स करावा लागेल. 1 ॲटम आहे इकडे असेल 2 ॲटम्स तर इकडे फॅक्टर 2 ने मल्टिप्लाय करू शकतो. फॅक्टर 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर O झाला बॅलन्स बट H झाला अनबॅलन्स दॅट इज H चे झाले 4 मॉलिक्युल्स और 4 ॲटम्स आणि इकडे असतील 2 ॲटम्स. सो याला सुद्धा बॅलन्स करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल फॅक्टर 2 ने. सो H चे झाले 4 ॲटम्स अँड O चे झाले 2 ॲटम्स.
इथे ओचं असेल 2 ॲटम्स आणि H असेल 4 ॲटम्स. सो रिएक्शन झालेली आहे बॅलेन्स. त्यानंतर रिएक्शन मध्ये टेक्स प्लेस झाला इलेक्ट्रोलिटिक डिकम्पोजिशन बिकॉज ऑफ पासिंग इलेक्ट्रिक करंट थ्रू वॉटर. वॉटर मधून इलेक्ट्रिक करंट पास केला तर त्याचं होईल इलेक्ट्रोलिटिक डिकम्पोजिशन. सो बघा, व्हेन एन इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू acidulated वॉटर डिकम्पोजिशन, बघावं लागेल आपल्याला डिकम्पोजिशन और इलेक्ट्रोलिटिक डिकम्पोजिशन. तर बघू शकता इथे इलेक्ट्रोलिसिस आहे, बट आपला आन्सर असेल इलेक्ट्रोलिटिक डिकम्पोजिशन. सो आपलं करेक्ट आन्सर असेल इलेक्ट्रोलिटिक डिकम्पोजिशन और डिकम्पोजिशन सो एक्सप्लेनेशन मध्ये लिहू शकता तुम्ही, व्हेन एन इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू acidulated वॉटर डिकम्पोजिशन ऑफ वॉटर टेक्स प्लेस. आता जो वॉटर आहे तो 2 मॉलिक्युल्स मध्ये डिवाइड होईल, दॅट इज हायड्रोजन अँड ऑक्सिजन, आणि याला त्याच प्रोसेसला म्हणून आपण डिकम्पोजिशन. सो यानंतर आपण बघू नेक्स्ट एमसीक्यू. सो नेक्स्ट एमसीक्यू बघायचा आहे बघा, दॅट इज ऍडिशन ऑफ aqueous सोल्युशन ऑफ ZnSO4. ऍडिशन ऑफ ZnSO4 करायचं आहे टू एन aqueous सोल्युशन ऑफ BaCl2. बघा ZnSO4 चा aqueous सोल्युशन असेल, बघा ZnSO4 चा aqueous सोल्युशन असेल ZnSO4 प्लस त्यामध्ये ऍड करायचा ऍडिशन ऑफ aqueous सोल्युशन ऑफ ZnSO4 टू एन aqueous सोल्युशन ऑफ BaCl2. मीन्स BaCl2 सोबत ऍडिशन करायचं आहे ZnSO4 चं. आणि या रिएक्शन, हे जे रिएक्शन असेल इज एन एक्झाम्पल ऑफ, आता बघू शकता इथे ZnSO4 प्लस BaCl2 आहे. आता हे टाइप्स ऑफ रिएक्शन मध्ये सुद्धा आपण ही रिएक्शन घेतलेली आहे. आता BaCl2 असेल बेरियम क्लोराइड, बघू शकता BaCl2 असेल बेरियम क्लोराइड. त्यानंतर ZnSO4 दॅट इज असेल झिंक सल्फेट, ZnSO4 दॅट इज असेल झिंक सल्फेट. आणि हा जो झिंक सल्फेट आहे याला रिएक्ट करायचा आहे BaCl2 सोबत, आणि या रिएक्शन जर तुम्हाला कळली तर यामध्ये एक्सचेंज ऑफ आयन्स होईल. बघा Zn चा आयन चालला जाईल Cl सोबत आणि SO4 जाईल Ba सोबत, दॅट इज फॉर्मेशन ऑफ BaSO4. इथे बघू शकता फॉर्मेशन होईल बेरियम सल्फेट प्लस बघू शकता झिंक क्लोराइड. तर BaSO4 प्लस ZnCl2 अशी रिएक्शन होईल. आणि इथे बघा बेरियम सल्फेट बघू शकता तुम्ही, इथे फॉर्म झालेला आहे बेरियम सल्फेट प्लस झिंक क्लोराइड. आणि या रिएक्शन मध्ये बघा एक्सचेंज ऑफ आयन झालेला आहे. बघा जो Zn चा आयन होता तो एक्सचेंज झाला Ba च्या आयन सोबत. Zn सोबत असेल SO4 आणि Ba सोबत असेल Cl, बट Zn एक्सचेंज झाला आणि फॉर्म केला ZnCl2, आणि Ba एक्सचेंज झाला आणि फॉर्म केलं BaSO4. सो या रिएक्शनला म्हणू आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. बघू शकता या रिएक्शनला म्हणू आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, बिकॉज यामध्ये एक्सचेंज ऑफ आयन झालाय. आणि ज्या रिएक्शन मध्ये एक्सचेंज ऑफ आयन होईल त्या रिएक्शनला म्हणू शकतो आपण डबल डिस्प्लेसमेंट. या रिएक्शनला म्हणू शकतो आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ज्या रिएक्शन मध्ये होईल एक्सचेंज ऑफ आयन्स त्या रिएक्शनला म्हणू आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. बघू शकता. सो नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे, बघू शकता आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग रिएक्शन्स. आपल्याला रिएक्शन्स गिवन आहे, द रिएक्टंट्स आपल्याला सांगायचं आहे रिएक्टंट्स दॅट अंडरगो ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ज्या रिएक्टंट मध्ये झालेलं असेल ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ते आपल्याला सांगायचं आहे. आता फर्स्ट जर बघितलं तर Fe कंबाईन विथ S, Fe प्लस S गिव्स FeS. आता या रिएक्टंट्स मध्ये आपल्याला कुठेही ऑक्सिजन और हायड्रोजन दिसत नसेल, बट आपल्याला सांगायचं ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, ते पण आपण सांगू शकतो विदाउट युझिंग ऑक्सिजन अँड हायड्रोजन. Fe बघा, Fe बॉन्डेड झाला S सोबत आणि फॉर्मेशन झालंय FeS चं. तर Fe बघितला तर तो असेल मेटल आणि तो ऑलवेज करेल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. जेव्हाही तो बॉन्ड बनवता आता मेटल असल्याने तो करेल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. सो मेटल असेल Fe आणि Fe करेल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. बघू शकता Fe करेल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करत असेल तर बघू शकता Fe लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करत असेल तर Fe मध्ये होईल ऑक्सिडेशन. सो लिहू शकतो आपण Fe अंडरगो ऑक्सिडेशन. Fe चं झालेलं असेल ऑक्सिडेशन बिकॉज ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आता Fe ने जर इलेक्ट्रॉन लॉस केले असेल तर ते इलेक्ट्रॉन्स गेन करावे लागतील S ला, आणि S करेल गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन करत असेल तर ते होईल रिडक्शन. तर म्हणू शकतो आपण Fe मध्ये झालेलं आहे ऑक्सिडेशन आणि S मध्ये झालेलं आहे रिडक्शन. त्यानंतर नेक्स्ट बघू शकता सेकंड असेल ट्वाइस Ag2O गिव्स 4Ag प्लस O2. तर या रिएक्शन मध्ये बघू शकता एकच कंपोनंट आहे आणि याचं झालेलं आहे डिकम्पोजिशन 2 मॉलिक्युल्स मध्ये, दॅट इज Ag प्लस O2. सो फर्स्ट जर बघितलं तर मॉलिक्युल असेल AgO आणि यापासून ऑक्सिजन अलग गेलाय, मीन्स लॉस ऑफ ऑक्सिजन झालेलं असेल Ag2O पासून, आणि लॉस ऑफ ऑक्सिजन जर असेल तर या रिएक्शनला म्हणू शकतो आपण
रिडक्शन झालेलं आहे Ag2O मध्ये झालेलं आहे रिडक्शन. सो Ag2O चं झालेलं आहे रिडक्शन. बघू शकता Ag2O याचं झालेलं आहे रिडक्शन. तर फर्स्ट याच्यात बघा Fe चं ऑक्सिडेशन, S चं रिडक्शन. सेकंड यात बघू शकता Ag2O चं झालेलं आहे रिडक्शन. आणि थर्ड बघू शकता Mg+O2 गिव्स MgO. Mg+O2 गिव्स MgO मीन्स मॅग्नेशियम कंबाईन झालेला ऑक्सिजन सोबत टू गिव्ह MgO मीन्स मॅग्नेशियम मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन झालेला आहे. आणि ऍडिशन ऑफ ऑक्सिजन जर होत असेल तर त्याला म्हणू शकतो आपण Mg चं झालेलं आहे ऑक्सिडेशन. ज्यामध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होईल त्या रिएक्शनला म्हणू शकतो आपण ऑक्सिडेशन रिएक्शन. लॉस ऑफ ऑक्सिजन होत असेल तर रिडक्शन आणि ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होत असेल तर ऑक्सिडेशन. सो Mg चं झालेलं आहे इथे ऑक्सिडेशन. त्यानंतर नेक्स्ट बघू शकता NiO कन्वर्ट झालेला आहे Na मध्ये. लक्षात येत असेल NiO कन्वर्ट झालेला आहे NiO कन्वर्ट झालेला आहे Na मध्ये आणि इथे झालेला आहे लॉस ऑफ ऑक्सिजन. आणि लॉस ऑफ ऑक्सिजन जर होत असेल तर आपण त्याला म्हणू शकतो NiO मध्ये झालेला आहे रिडक्शन. जिथे लॉस ऑफ ऑक्सिजन होईल तिथे होते रिडक्शन. आणि त्यानंतर H2 चं कन्व्हर्शन बघू शकता तुम्ही. H2 चं कन्व्हर्शन झालेलं आहे H2O मध्ये आणि H2 चं कन्व्हर्शन H2O मध्ये झालं मीन्स यामध्ये ऑक्सिजन ऍड झालेला आहे. आणि ऍडिशन ऑफ ऑक्सिजन जर होत असेल तर या रिएक्शनला म्हणू आपण ऑक्सिडेशन. मीन्स H2 चं झालेलं आहे ऑक्सिडेशन. ज्यामध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होईल तिथे ऑक्सिडेशन आणि जिथून ऑक्सिजन लॉस होईल तिथे होईल रिडक्शन. सो NiO मधून O लॉस झालेला आहे तर याला म्हणून आपण रिडक्शन झालेला आहे. H2 मध्ये O ऍड झालेला आहे तर H2 चं झालेलं आहे ऑक्सिडेशन. बघू शकता तुम्ही.